दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक लहानशी गोष्ट आहे. एका आश्रमामध्ये काही शिष्य शिकत असतात आणि ते काम पण करायचे त्या आश्रमामध्ये आणि शिकतसुद्धा असतात. त्यामध्ये एक श्यामजी नावाचा शिष्य शिकत असतो. तरुण असतो आणि तो खूप मेहनती असतो, प्रामाणिक असतो आणि सर्व कामं व्यवस्थित करायचा आणि चांगलं तो गुरुकडून शिक्षण घेत असतो. परंतु त्यांचा जो गुरु असतो हा खूप रागीट असतो. संताप पटकन त्याला राग यायचा आणि तो पुष्कळ काही बोलायचा. आणि एक दिवस ह्या श्यामजीकडून काहीतरी चूक होते आणि तो त्या श्यामजीला गुरु खूप बोलतो आणि त्याला सांगतो, तुम्ही इथं आश्रमात राहून राहून आळशी झालेला आहात. तुम्हाला हेच जग आहे असं वाटतं. आजपासून तू ह्या आश्रमामधून बाहेर जा. तुला ह्या आश्रमामध्ये राहायचं नाही. तू बाहेर जा, बाहेरच्या जगामध्ये राहा, लोकांमध्ये राहा आणि त्यातून तुम्ही ज्ञान संपादन करायचा प्रयत्न करा, शिकण्याचा प्रयत्न करा. आणि तू श्यामजीला सांगतात, तू आजपासून 12 वर्ष या आश्रमात पाऊल टाकायचं नाही, पाय ठेवायचा नाही. आणि मग श्यामजी त्या ठिकाणाहून निघतो आणि अनेक ठिकाणी 12 वर्षामध्ये तो अनेक ठिकाणी जातो, अनेक ठिकाणी फिरतो, अनेक लोकांच्या सहवासामध्ये राहतो, अनेक साधूंच्या मठामध्ये राहतो, त्या ठिकाणी जाऊन शिकतो, लोक समाजामध्ये जातो, निरनिराळ्या लोकांबरोबर बसतो, राहतो आणि त्या ठिकाणून त्या बरंच काही शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि 12 वर्षांनी तो परत येतो. आणि 12 वर्षांनी परत आल्यानंतर तो गुरुला सांगतो की मी 12 वर्ष सर्व ठिकाणी फिरलो, अनेक आश्रमांमध्ये गेलो, अनेक मठांमध्ये गेलो, अनेक लोकांमध्ये राहिलो आणि मी पुष्कळ जगिक ज्ञानसुद्धा मिळवलं आहे. आणि त्याचे गुरु त्याच्याकडे बघतात आणि त्याला सांगतात की ठीक आहे, चांगलं केलंस, पण मी तुला एक प्रश्न विचारतो की पापाचा बाप कोण आहे? आणि हा प्रश्न ऐकून श्यामजी थोडा विचारात पडतो, त्याला उत्तर येत नाही. गुरु त्याला सांगतात, तू परत जायचं आहे आणि पापाचा बाप कोण आहे हे जोपर्यंत तुला उत्तर मिळत नाही तोपर्यंत तू ह्या आश्रमामध्ये येऊ नको. आणि श्यामजी परत बाहेर निघतो आणि अनेक ठिकाणी तो फिरतो, अनेक ठिकाणी जाऊन बसतो, परंतु पापाचा बाप कोण आहे हे त्याला काही उत्तर मिळत नाही. एक दिवस असा थकून भागून एका तो घराजवळ येतो आणि दरवाजावर तो टकटक करतो, कारण त्याला खूप तहान लागलेली असते. आणि दरवाजा उघडला जातो आणि एक बाई बाहेर येते आणि तो त्या बाईला सांगतो की मला खूप तहान लागलेली आहे, मला पाणी प्यायला मिळेल का? आणि ती बाई सांगते, हो मी तुम्हाला पाणी आणून देते, पण मी नाचणारी नाही आणि माझ्या हातचं पाणी तुम्हाला चालेल का? आणि श्यामजी सांगतो, नाही चालणार नाही, मी तुझ्या हातचं पाणी पिणार नाही, कारण मी एक साधू आहे. आणि ती बाई त्याला सांगते की ठीक आहे, जर तुम्ही माझ्या हातचं पाणी प्याल तर मी तुम्हाला 5 सोन्याच्या मोहरा देईन. आणि आता श्यामजी विचारात पडतो, तहान तर लागलेली आहे आणि काय हरकत आहे, नुसतं पाणी तर ते तिने दिलेलं पाणी तर प्यायचं आहे आणि 5 सोन्याच्या मोहरासुद्धा मिळतील. आणि तो नंतर म्हणतो, हो चालेल मला. आणि श्यामजी पाणी पितो. पाणी प्यायल्यानंतर त्याला सांगते, आतमध्ये येऊन थोड्या वेळ बसा. आणि तो बसल्यावरती बाई त्याला विचारते की काय तुम्ही ह्या ठिकाणी फिरत आहात? आणि तो सांगतो, मी आश्रमामध्ये होतो आणि मला एका प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करतोय की पापाचा बाप कोण आहे? आणि ती बाई त्याचं ऐकून घेते आणि ती त्याला सांगते, तुम्ही थोडं जेवून जाता का? मी जेवण तयार केलेलं आहे. आणि तो सांगतो, नाही नाही, मी तुझ्या हातचं जेवू शकत नाही, तू बनवलेलं जे आहे ते मी खाऊ शकत नाही. ती बाई त्याला परत सांगते, बघा, जर मी बनवलेलं जेवण जर तुम्ही खाल तर मी तुम्हाला अजून 5 सोन्याच्या मोहरा देईन. आणि आता श्यामजी थोडा विचारात पडतो आणि विचार करतो की भूक तर खूप लागलेली आहे, बनवलेलंच आहे आणि आपल्यालाच खायचं आहे, मीच खाईन ते, त्याच्यामुळे काही हरकत नाही. आणि तो तिला सांगतो, ठीक आहे, मी तयार आहे. आणि मग ती अन्नाने भरलेलं ताट त्याच्यासमोर ठेवते आणि तो जेवणार इतक्याच ती बाई त्याला सांगते
की आता शेवटची माझी इच्छा आहे किंवा मला असं वाटतं की पहिला घास जो आहे हा मी तुम्हाला भरवावा. आणि आता श्यामजीला खूप राग येतो आणि तो सांगतो, कसं शक्य आहे? मी कोण आहे माहिती आहे का? मी साधू आहे, तू एक नाचणारी आहे, तुझ्या हातून मी पहिला घास कसा खाऊ? मग ती बाई त्याला सांगते, ठीक आहे, बघा मी तुम्हाला अजून 5 सोन्याच्या मोहरा देईन जर तुम्ही पहिला घास माझ्याकडून घेतला. आणि आता श्यामजी थोडा विचारात पडतो आणि तो हिशोब करायला लागतो की पहिल्या 5 मोहरा, आता सोन्याच्या 5 मोहरा आणि आता परत 5 मोहरा, 15 सोन्याच्या मोहरा झाल्या, म्हणजे भरपूर झाल्या. आणि दरवाजा बंद आहे, कोण बघणार आहे की हिच्या हातून मी खाल्लंय म्हणून. आणि तो सांगतो, हो चालेल मला. आणि मग ती तो घास तयार करते आणि त्याच्या तोंडाजवळ नेते. श्यामजी आपलं तोंड उघडतो, परंतु ती त्याला घास भरवण्याच्या ऐवजी त्याच्या एक तोंडात मारते. आणि श्यामजीला खूप राग येतो. तो सांगतो, तू नाचणारी, मी साधू आहे, मला माझ्यावर तू हात कसा उगारला? आणि ती बाई त्याला सांगते की हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. पापाचा बाप कोण आहे ह्याचं उत्तर आहे, पापाचा बाप हा मोह आणि लालचीपणा आहे. लालच जी आहे ही माणसाच्या जीवनामध्ये येते आणि मग ते पापामध्ये रूपांतर होतं. म्हणून पापाचा बाप जो आहे हा लालचीपणा आहे आणि मोह आहे. श्यामजी तिथून निघतो आणि परत आपल्या आश्रमात येतो, गुरूंच्या पायाशी बसतो आणि सांगतो की गुरु, आज मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. पापाचा बाप जो आहे हा लालचीपणा आणि मोह आहे. आणि गुरु समाधानाने हसतात आणि त्याच्याकडे बघत राहतात. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असे प्रसंग येतात. मोह आणि लालचीपणा सुरुवातीला आपल्याला थोडे वाटतात, लहान वाटतात, पण ज्यावेळेस आम्ही त्या मोहांबरोबर आणि लालच जी आहे त्याच्याबरोबर कॉम्प्रोमाइज करतो, आपण तडजोड करतो, त्यावेळेस ते आमच्या जीवनामध्ये मोठं रूप धारण करतात. आम्हाला ते मोठं पाप जे आहे हे आमच्या शरीरामध्ये मग प्रवेश करतो आणि ह्या मोहापायी आम्ही शेवटी मोठ्या पापामध्ये पडतो. मोह आणि ह्या लालचीपणा जो आहे ह्यासोबत आपल्या जीवनामध्ये कधीही तडजोड करू नका, कधीही कॉम्प्रोमाइज करू नका. या लहान मोहाशी किंवा लालचशी ज्यावेळेस तुम्ही तडजोड कराल, कॉम्प्रोमाइज कराल, तेव्हा त्याचं रूपांतर मोठं होईल आणि मग त्याचं रूपांतर लहान पापातून मोठ्या पापांमध्ये होईल आणि हे आपल्याला कधी होईल हे समजणार देखील नाही. म्हणून जोपर्यंत कुठलाही पाप जे आहे, लहान असो मोठं असो, कधीही तडजोड करू नका. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, याकोबाचं पत्र ह्याचा पहिला अध्याय आणि त्याचे 13, 14 आणि 15 वचन बघा. जेम्स चॅप्टर 1 अँड वर्स 13, 14 अँड 15. बघा देवाचं वचन काय सांगतं. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढलेला व भुलवलेला असा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजीविते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.